आहे सीएसएमटी स्टेशनवरती मराठा आंदोलकांचा आज मुक्काम आहे। 2 दिवसांच्या आंदोलनानंतर सुद्धा आंदोलकांचा उत्साह कायम पाहायला मिळतोय। सीएसएमटी स्टेशनवरची ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा आंदोलक उपस्थित आहेत। हॅलो, येतोय आवाज? येतोय। आणि आता थेट जाऊया सीएसएमटी स्टेशनवरनं प्रतिनिधी निकेश शार्दूल या क्षणाला आपल्या सोबत आहेत। निकेश, एक मोठी गर्दी आज सुद्धा आपल्याला सीएसएमटी स्टेशनवरती पाहायला मिळते आहे। काल अर्थातच महाराष्ट्राने जे दृश्य बघितलं ते चिंता वाटण्याजोगं होतं। आजचं काय नियोजन आहे? आज कशा पद्धतीने हे सगळे बांधव त्या ठिकाणी राहणार आहे? वाढवल्याच्या नंतर ह्या आंदोलकांचा मुक्काम जो आहे तो मुंबईतल्या ठिकठिकाणी पाहायला मिळते। मात्र सर्वात मोठी गर्दी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी पाहायला मिळते। रात्रीचा हा सर्व मुक्काम जो आहे तो मराठा आंदोलकांनी ह्या स्टेशनवरती केलेला पाहायला मिळतोय। झोपण्यासाठी आणलेलं जे काही साहित्य आहे, बिछाना, गाद्या ज्या आहेत, या सर्व आंदोलकांनी या स्टेशनवरती टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, आणि तीच भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांच्यासोबतच त्यांच्यासोबत जे काही राज्यातून विविध जिल्ह्यातून आलेले जे काही आंदोलक आहेत त्यांनी घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे पूर्ण दिवस जर आपण पाहिला तर हे सर्व आंदोलक जे आहेत ते मुंबईत ठिकठिकाणी फिरताना पाहायला मिळाले। मात्र आता रात्रीचा मुक्काम जो आहे तो मुंबईच्या या स्टेशनवरती पाहायला मिळतोय। स्टेशनवरती जर गर्दी पाहिली तर रेल्वे प्रवाशांची गर्दी जी आहे ती तुरळक प्रमाणात पाहायला मिळते। मात्र या सर्व आंदोलकांची मोठी गर्दी जी आहे ती या रेल्वे स्थानकावरती असलेली पाहायला मिळते। ह्या सर्व आंदोलक जे आहे ते असे फलाटावरती म्हणजे जे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती सर्वांनी आपले बिछाने टाकलेले आहेत, आणि आज रात्रीचा मुक्काम जो आहे तो या स्टेशनवरतीच करण्याचा ठाम निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या संपूर्ण स्टेशन परिसरामध्ये लावलेला पाहायला मिळतोय। हलगी वाजवत हे सर्व आंदोलक करते जे ते त्यांचा उत्साह जो आहे तो कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। स्टेशन परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सध्या तरी करत असलेली आपल्याला पाहायला मिळते। ही दृश्य जे आहेत ती संपूर्ण रात्रभर या स्टेशन परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे। स्टेशनचे जे हे फलाट आहेत त्या फलाटांवरती देखील हे सर्व आंदोलक जे आहेत ते आता झोपण्यासाठी आलेले आहेत। ही संपूर्ण जर हा स्टेशनचा परिसर बघितला तर सर्वात मोठी आंदोलकांची गर्दी जी आहे ती मुंबईप्रमाणे सर्वात जास्त जी आहे ती या रेल्वे स्टेशनवरती असलेली पाहायला मिळते। हलगी वाजवली जाते, गाणे म्हटले जात आहेत, जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। जे आंदोलक या ठिकाणी मुक्कामासाठी आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था देखील जी आहे ती याच स्टेशन परिसरामध्ये केलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता सकाळ होईपर्यंत हे सर्व आंदोलक जे आहेत ते रात्रभर याच ठिकाणी मुक्काम जे आहेत ते करत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता जर पाहिलं तर ही संपूर्ण दृश्य जी आहेत ती ही संपूर्ण रेल्वे स्टेशनच्या आतली दृश्य जी आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे, आणि सर्व आंदोलक जे आहेत ते दुसरी रात्र आहे जे आंदोलक आज सीएसएमटी स्टेशनवरती घालवणार। धन्यवाद निकेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।